आजची रेसिपी आहे क्रिस्पी आणि सॉफ्ट असे मेदूवडे। तर हे मेदूवडे कशाचे बनवले मी अगदी झटपट होणारे 15 ते 20 मिनिटात नाश्त्यासाठी उत्तम असे रव्याचे आज मेदूवडे बनणार आहे। बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट आणि जाळीदार असे मेदूवडे झालेले, आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी असे मेदूवडे तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। नमस्कार, मी दीपालीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग कृतीला सुरुवात करू। इथे गॅसवर एक कढई घेतली आहे, 2 कप मी इथे पाणी घेतलेलं आहे। पाणी छान गरम झाल्यानंतर 1 चम्मच मी इथे चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर बारीक चिरलेली आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आता छान उकळी आल्यानंतर यामध्ये एका साइडला रवा टाकायचा आहे आणि दुसऱ्या साइडला चमच्याच्या साहाय्याने ते मिक्स करून घ्यायचं आहे। असं मिक्स झाल्यानंतर 5 मिनिटाला वाफ देऊन द्यायची आहे। 5 मिनिटांनंतर हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये थंड व्हायसाठी ठेवायचं आहे। हाताला चटका बसणार नाही इथपर्यंत हे थंड होऊ द्यायचं आहे आणि याला मिक्स करून घेणार आहे। थोडंसं इथे तेल टाकून घ्यायचं आहे। तेलाने अगदी सॉफ्ट असा आपला डो तयार होतो। अशा पद्धतीने हे मळून झालेलं आहे, बघू शकता। आता ज्या साइजचा आपल्याला मेदूवडा बनवायचा आहे त्या साइजचा आपल्याला डो घेऊन घ्यायचा आहे आणि ताटामध्येच मी छान त्याला मळत आहे। सॉफ्ट करून घ्यायचं आहे ताटामध्येच आणि तिथेच थोडंसं गोल अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि गोल झाल्यानंतर थोडंसं त्याला प्रेस करून घ्यायचं आहे। बघू शकता सॉफ्ट असा मेदूवडा आपला तयार झालेला आहे। हातावर घेत आहे आणि थोडंसं हाताच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे, मधोमध होल करून घ्यायचं आहे। अगदी सहजतेने आणि झटपट असे मेदूवडे रव्याचे तयार होतात। अशाच पद्धतीने मी सर्व मेदूवडे तयार करून घेतलेले आहे। अशाच पद्धतीने सर्व मेदूवडे तयार झालेले आहे, बघू शकता। आणि गॅसवर इथे कढई ठेवायचं आहे। तेल छान गरम असलं पाहिजे। गरम तेलामध्ये हे मेदूवडे सोडून टाकायचे आहे आणि गॅसचा फ्लेम इथे हाय ठेवायचा आहे। छान एखादा मिनिट यामध्ये हे मेदूवडे राहू द्यायचे आहे। त्यानंतर थोडेसे बुडबुडे कमी झाल्यानंतर याला टर्न करून घ्यायचं आहे। एखादा मिनिटानंतर याला टर्न करून घ्यायचं आहे। हलका गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यायचा आहे। हाय फ्लेमच ठेवायचा आहे, त्यामुळे काय होतं एकदम क्रिस्पी तळलं जातं आणि आतून एकदम सॉफ्ट होते, म्हणून या पद्धतीने हे तळून घ्यायचे आहे। हाय फ्लेमवर आपल्याला हे मेदूवडे सर्वच तळून घ्यायचे आहे। तळून घेत आहे। अगदी सॉफ्ट आणि जाळीदार आपले मेदूवडे तळले जातात। गॅसचा फ्लेम हाय करायचा आहे आणि 2-3 मिनिटांनी सतत त्याला परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी हे सर्व मेदूवडे तळून घेत आहे। या मेदूवड्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी सॉस बरोबर याला खाऊ शकता। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।